माझं नाव साधना आहे आणि माझं स्वप्न होतं पांढऱ्या कोटात स्वतःला बघण्याचं. डॉक्टर व्हायचं होतं मला, म्हणून मी लहानपणापासूनच खूप अभ्यास करत असे. शाळेत देखील सर्व शिक्षकांची मी आवडती विद्यार्थिनी होते. मला 10वीत 95% गुण मिळाले होते. सगळे म्हणायचे, हिचं नाव एक दिवस देशभर गाजेल. पण एक दिवस, एक चूक, एक अपयश आणि माझं स्वप्न, माझं आयुष्य सगळंच तुटून गेलं. ते अपयश मार्कामध्ये नव्हतं. ते अपयश होतं माझ्या स्वतःच्या बाबांच्या अपेक्षेमध्ये गुमरलेल्या एका मुलीचं. हो, मी साधना बोलते. पण आता तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय, कारण मी या जगात नाही. हे ऐकून मन सुन्न झालं ना? पण ही गोष्ट एकटी माझी नाही. या गोष्टीत दडलेलं आहे हजारो मुलांचं जगणं आणि शून्यात हरवलेलं त्यांचं स्वप्न. माझं स्वप्न होतं आईबाबांसाठी, समाजांसाठी डॉक्टर होण्याचं. पण स्वप्न पूर्ण होण्याआधीच ते कोसळलं. मी सांगली जिल्ह्यातील नेलकरंजी गावात राहणारी. 12वीमध्ये विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. मला अभ्यासाची आवड होती. डॉक्टर होणं हे माझं स्वप्न होतं. रुग्णसेवा करणं, आईवडिलांचं नाव मोठं करणं हे माझं ध्येय होतं. माझे बाबा धोंडीराम भोसले शाळेत मुख्याध्यापक होते. घरात कडक शिस्त होती. अभ्यासाबद्दल नेहमी प्रेशर असायचं, पण माझं मन खंबीर होतं. नीटची चाचणी परीक्षा झाली. मी खूप प्रयत्न केला होता, पण जेव्हा निकाल पाहिला, गुण अपेक्षेप्रमाणे नव्हते. मी हादरले, पण मला माहीत होतं की अजून वेळ आहे, अजून संधी आहे. मी 2 दिवसाच्या सुट्टीसाठी घरी आले. वाटलं होतं थोडी दडपणाची ओझी उतरतील. पण त्या रात्री 21 जून रात्री 9:30च्या सुमारास बाबांनी रागाच्या भरात विचारलं, कमी गुण का मिळाले? त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण ते थांबले नाहीत. मला कमी मार्क मिळाले ही गोष्ट त्यांना, त्यांच्या स्वाभिमानाला खूप वेदना देऊन गेली होती. मी त्यांना काही सांगण्याचा प्रयत्न करत होते. मी अजून अभ्यास करणार आहे, मी चांगले मार्क मिळवेल. पण त्यांनी मात्र माझं बोलणं ऐकून घेण्याच्या अगोदरच जात्याच्या लाकडी मला बेदम मारहाण केली. मी ओरडत राहिले, पण घरात कुणी मदतीला आलं नाही. आई जेव्हा मध्ये येऊ पाहत होती, तेव्हा बाबा तिला ढकलून मागे हटवत होते. आईसुद्धा भयभीत झाली होती. माझं शरीर रक्तबंबाळ झालं. मी बेशुद्ध पडले. दुसऱ्या दिवशी मला हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी बाबा योगा दिन साजरा करण्यासाठी शाळेत गेले होते. आईचं रडणं थांबत नव्हतं. माझं शरीर निर्जल होतं. शेवटी जेव्हा बाबा घरी परत आले, तेव्हा मी अर्धमेली अवस्थेत होते. आईने त्यांच्या खूप हातापाया पडल्या. अहो, निदान मुलीला दवाखान्यात घेऊन चला तरी, अशी विनवणी केली. पण तरीही ते ऐकायला तयार नव्हते. पण जेव्हा माझी तब्येत खूप जास्त बिघडली, तेव्हा मला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. पण उशीर झाला होता. मी या जगाचा निरोप घेतला होता. माझं स्वप्न, माझं श्वास, सर्व काही संपलं. आई धाय मोकलून रडत होती. काय करावं तिला सुचत नव्हतं. मुलीवर झालेल्या अन्यायाला कशी वाचा फोडावी हे तिला कळेना. अगोदर ती शांत बसली. तिने कदाचित खूप विचार केला असावा. आत्ता जर मी शांत बसली तर आयुष्यभर मला माझ्या मुलीला गमावल्याचा दुःख टोचत राहील, ही भावना तिच्या मनात निर्माण झाली असावी. त्यामुळे माझी आई प्रीती भोसले हिने धैर्य दाखवलं आणि स्वतःच्या पतीविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली. माझ्या वडिलांना आता अटक झालेली आहे. माझ्या मृत्यूला न्याय मिळावा म्हणून ती लढते. तिच्या धैर्याला तिला नमन. आता मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. एका मुलीने कमी गुण मिळवल्यामुळे तिला अशी शिक्षा मिळावी का? स्वतः शिक्षक असणारा बाप एका विद्यार्थिनीचा जीव घेतो, हे किती दुर्दैवी आहे. आपण मुलांच्या अपयशाचं कारण त्यांच्या मनात खोलवर शोधू शकतो का? की फक्त मारून त्यांना दाबू शकतो? माझं स्वप्न अधुरं राहिलं, पण तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. अपयशाला संधी म्हणून पहा. प्रत्येक अपयश यशाची पायरी पालकांचं ओझं
अभ्यासाचा ताण हे सगळं समजतं, पण कुठे थांबायचं हे ठरवा. संवाद ठेवा तुमच्या आई-वडिलांशी, मित्रांशी, शिक्षकांशी. तुमचं आयुष्य तुम्हालाच घडवायचं आहे. सर्व पालकांना मला एकच सांगायचं आहे, मुलं गुण मिळवतात हे चांगलं, पण त्यांना समजून घेणं ही खरी शिक्षण पद्धती आहे. गुण पडतात, पण आत्मविश्वास उभा राहायला हवा. मुलांच्या स्वप्नांना पाठिंबा द्या. माराने नाही, प्रेमाने संस्कार करा. मी साधना बोलते. मला डॉक्टर व्हायचं होतं. माझं स्वप्न अधुरं राहिलं, पण माझी गोष्ट लाखो साधनांसाठी प्रकाश होऊ शकते. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचं अस्तित्व कोणत्याही गुणापेक्षा मोठं आहे. शेवटी एकच विनंती, अजून एक साधना मरणार नाही हे तुम्ही ठरवा. कुणीही मूल अपयशी नसतं. कधी कधी आपणच त्यांना समजून घेण्यात अपयशी ठरतो. आता माझं स्वप्न कोणीतरी जगावं ही शेवटची इच्छा आहे. माझ्या पूर्ण स्वप्नातून तुम्ही प्रेरणा घ्या आणि कोणालाही असा शेवट अनुभवा लागू नये यासाठी एक पाऊल उचला. तुम्ही पालक असाल तर तुमच्या मुलांच्या गुणापेक्षा त्यांचं मन समजून घ्या आणि तुम्ही विद्यार्थी असाल तर कुठेही थांबू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर ही गोष्ट तुम्हाला भावली असेल तर कृपया शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी आयुष्य वाचू शकेल. मी साधना बोलते आणि ही माझी शेवटची हाक होती. धन्यवाद.